जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला स्कॉलरशिपचा पेपर. त्यामध्ये पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा व बुद्धिमत्ता. या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयाचे जे आलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे उत्तर बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, पहा इथे स्क्रीनवर प्रश्न दिसतोय. पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेव डायग्राम. इथे बघा एक वेग डायग्राम दिलेली आहे. तर या डायग्राममधून आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सांगायचं आहे. करेक्ट नाही तर कसं ऑप्शन सांगायचं आहे, इनकरेक्ट. तर ह्याच्यात ऑप्शन क्रमांक 3 डिसओबे पॅरेंट्स हे याचं करेक्ट उत्तर आहे. दुसरा प्रश्न, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क. पहा पंक्च्युएशन मार्क आयडेंटिफाय करायचा आहे. हाऊ लकी आय ॲम यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क, ऑप्शन नंबर 2. तिसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. शी रीच्ड 15 minutes बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द करेक्ट टाईम फॉर हर अरायवल. आता बघा इथे अरायवलचा करेक्ट टाईम विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 3 2:15 असे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथे बघा एक संख्या दिलेली आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे 10 million. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ॲक्शन इन द पास्ट. पास्टमधली ॲक्शन इथे आयडेंटिफाय करायची आहे. ऑप्शन नंबर 2 कुणाल बॉट अ न्यू बाईक एस्टरडे. इथे एस्टरडे असल्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे पास्ट आहे. एस्टरडे ही पास्ट क्रिया दर्शवतं त्यामुळं. सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. गिवन पिक्चर G20 परिषदेची आहे आणि याचं करेक्ट स्लोगन आहे 1 अर्थ, 1 फॅमिली, 1 फ्युचर. ऑप्शन नंबर 1. देन फिल इन द ब्लँक. वी हॅव डॅश in Japan. Option number 4 and select the correct option to complete the given conversation. अमन and सुजल मधलं कॉन्व्हर्सेशन आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे I am so sorry. अमन said I am so sorry I spilled water on your shirt. Okay. Next question number 9. Choose the correct option for the riddle. I am an insect but I have 8 eggs. 8 legs. This is a spider. Next question number 10. Choose the correct complement for the given situation. आता इथे एक सिच्युएशन दिलेली आहे आणि त्यासाठी करेक्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे एक्सलंट. कारण ही सिच्युएशन आहे गुड हँडरायटिंगची त्यामुळे दिस इज एक्सलंट. क्वेश्चन नंबर 11. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्सेस. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. Which adjective is mentioned for the word breakfast. इथे पहा इथे एका चित्रामध्ये ब्रेकफास्ट दिलेला आहे आणि ह्याच्यासाठी ॲडजेक्टिव्ह कोणतं वापरले तर हेल्दी. ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. बघा त्या चित्रामध्ये किती पॅकेट्स आहेत तर देअर आर 2 पॅकेट्स. Read the following passage carefully and answer the questions. Who is Miss Sunaina? Miss Sunaina is a teacher. Option number 2. Choose the correct opposite word from the passage for the given word enemy, friend. Next. Question number 16. Which relation is not mentioned in the passage? Passage मध्ये कोणतं रिलेशन मेन्शन नाही आहे तर followers. Question number 17. Read the word carefully and find out the word that does not form from the given option. इथे क्रिएचर दिलेला आहे आणि यापासून कोणता शब्द तयार होणार नाही असं विचारलं तर कॅप्चर हा शब्द तयार होणार नाही कारण यामध्ये पी नाही आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्समध्ये कुठला होमोफोम बसणार आहे तर ब्रेक. आन्सर ऑप्शन इज 3 ब्रेक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Choose the diagram carefully and select the correct answer. The arrow of the minute hand shows
द डॅश डिरेक्शन. बघा आता मिनिट हँड आहे नॉर्थ वेस्टला. ऑप्शन नंबर 1. रिकग्नाइज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन टूल कॅनव्हास. दिस इज द करेक्ट आन्सर इज आर्टिस्ट. ऑप्शन नंबर 4. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. ईश्वरी स्पोक अबाउट अ फॅमिली ट्रिप टू काश्मीर. इथे ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे होता. ऑप्शन नंबर 2. ॲपॉस्ट्रॉफी फॅमिलीज ट्रिप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. rearrange the number and make a meaningful word which is related to the sound of an animal. Option number 1. Correct answer is option number 1. Next question, question number 23. Identify the correct picture for the given action word shift. SIFT, shift. Correct answer is option number 4. 24. Fill in the blank. An elephant is dash dash than mouse. The elephant is a bigger than a mouse. Question number 25. Last question in English. English मधला हा शेवटचा प्रश्न आहे. Pick out the correct current currency of England. आता इंग्लंडची करेक्ट करंट करन्सी पहा. याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 पाऊंड. पाऊंड ही इंग्लंडची करंट करन्सी आहे. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न ते पण व्यवस्थितरित्या सोडवून घेणार आहोत. पूर्ण विश्लेषण व्यवस्थित करून घेणार आहोत आणि त्याच सोबतच आन्सर. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.